तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 22 डिसेंबर 2024 रोजी झालेली NMSची परीक्षा आणि त्या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची केव्हा येणार हे सतत विद्यार्थी प्रश्न विचारत होते आणि कालच mscpune.in या संकेतस्थळावर अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर आपल्याला mscpune.in गुगलवरती सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर आपल्याला इथे दिसेल MSc पुणे यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला NMSची उत्तरसूची पाहायची आहे। या ठिकाणी जर थोडंसं बघितलं आपण उजवीकडे कोपऱ्यावरती NMS हा ऑप्शन आपल्याला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला NMS एक्झाम 2024-25 ऑनलाइन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने पेज ओपन होईल। त्यानंतर डावीकडे प्रश्नपत्रिका आपल्याला दिसतात। डावीकडे प्रश्नपत्रिका दिसत आहेत आपल्याला। इथं अंतरिम उत्तरसूचीबाबत प्रसिद्धीपत्रक आहे आणि खाली जर आपण थोडंसं स्क्रोल केलं तर आपल्याला या ठिकाणी अंतरिम उत्तरसूची उजवीकडे पहा, अंतरिम उत्तरसूची सॅट आणि अंतरिम उत्तरसूची मॅट हे ओपन होईल। यावरती क्लिक करूयात आपण, अंतरिम उत्तरसूची मॅट। अशा पद्धतीने अंतरिम उत्तरसूची आपल्याला डाउनलोड झालेली दिसून येईल। त्याच पद्धतीने सॅटची सुद्धा तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकता। तर ही सॅटची अंतरिम उत्तरसूची आहे। त्यानंतर आपण प्रसिद्धीपत्रक काय आहे ते पाहून घेऊयात। अंतरिम उत्तरसूचीबाबत तर हे प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना NMS परीक्षेची अंतरिम संभाव्य उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। पहिला या ठिकाणी सूचना दिलेली आहे आपल्याला, उत्तरसूचीवर प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नावर आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात करता येईल। दुसरी सूचना दिलेली आहे आपल्याला, सदर ऑनलाईन निवेदन शाळांकरिता त्यांच्या लॉगिनमध्ये डॅशबोर्डवर व पालकांसाठी वेबसाईटवरती संकेतस्थळावरती आन्सर के अंतरिम उत्तरसूची या हेडिंगखाली स्वतंत्ररित्या उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला त्रुटी आणि आक्षेप जो आपण घेणार आहे प्रश्नाबद्दल तो आपल्याला दिनांक 1/1/2025 ते 8/1/2025 रोजी पर्यंत आपल्याला जे संदिग्ध प्रश्न आहेत त्यावरती आपल्याला आक्षेप घेता येणार आहेत। ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला अंतरिम उत्तरसूचीबद्दल माहिती मिळाली असेलच। तर सर्व विद्यार्थ्यांनी आपली उत्तरे आपल्याकडे जे कार्बन प्रत आहे त्यानुसार आपली उत्तरे चेक करा आणि तुमचा स्कोर किती येत आहे त्याची कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायची आहे। ओके, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।